मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज. भोंदूबाबा खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागल्याने महत्त्वाचे पद सध्या रिक्त आहे. महायुतीच्या सत्ता वाटपात हे पद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आले असून सध्या या पदासाठी इच्छुकांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. मात्र राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून या पदासाठी एखाद्या आयात महिला नेत्याची वर्गी लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात असल्याने पक्षातीलच निष्ठावंत इच्छुकांचा मोठा अपेक्षाभंग होण्याची चिन्हे आहेत. या पदासाठी आतापर्यंत सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे, डॉक्टर ज्योती मेटे, मीरा बोरवणकर आणि सुनेत्रा पवार यांच्या निकटवर्तीय वैशाली मोठे यांची नावे चर्चेत होती. मात्र आता या शर्यतीत अचानक शायना एनसी यांचे नाव समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सध्या शिवसेनेत असलेल्या शायना एनसी यांनी अलीकडेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी भेट घेतल्याचे समजते. या भेटीनंतर शायना एनसी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची आणि त्यांनाच महिला आयोगाचे अध्यक्षपद दिले जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी आणि आयोगासाठी वैशाली नागवडे, रुपाली ठोंबरे, प्रेरणा बलकवडे, सुरेखा ठाकरे आणि राजलक्ष्मी भोसले यांचीही नावे चर्चेत आहेत. मात्र आयात नावाच्या चर्चेमुळे पक्षांतर्गत अस्वस्थता वाढली आहे. शायना एनसी यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधून शिवसेनेत प्रवेश करत मुंबादेवी मतदारसंघातून नशीब आजमावले होते. मात्र काँग्रेसच्या अमित पटेल यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर शायना एनसी राजकीय पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांनी यापूर्वी राज्यसभा आणि विधान परिषदेसाठी मोठे प्रयत्न केले होते. मात्र दोन्ही ठिकाणी त्यांना संधी मिळाली नाही. विधान परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्योती वाघमारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने शायना एनसी नाराज असल्याची चर्चा होती. आता महिला आयोगाच्या माध्यमातून त्यांचे पुनर्वसन होणार का आणि राष्ट्रवादीतील इतर इच्छुकांना डावलले जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले असून लवकरच याबाबतचा अंतिम निर्णय सुनेत्रा पवार घेणार असल्याची माहिती आहे. ब्युरो रिपोर्ट तिचा जागर.